माझ्या मीना आजीला घेऊन मी इथे स्वयंपाकघरात आलेलो आहे. आपल्याला पदार्थ करायचा आहे आणि त्या पदार्थाचं नाव काय आहे? उपासाचे उकडीचे मोदक वरीच्या तांदळापासून बनवलेले. उपासाचे आंब्याचे मोदक आपण करणार आहोत. हो. पटकन बघूया उपासाच्या उकडीच्या आंब्याच्या मोदकासाठी लागणारं साहित्य साहित्य. घेऊन या. मग याच्यासाठी लागणारं साहित्य काय ते आपण बघू. वरीचं पीठ, त्याच्यानंतर खवलेला नारळ, साखर, आंब्याचा पल्प, तूप, नंतर ड्रायफ्रुट्सची भरड आणि साबुदाण्याचं बारीक केलेलं पीठ, वेलची पूड आणि मीठ. आंबा म्हणजे आपण हे आंब्याचं करतोय म्हणून ठेवलंय. छान. आणि हे दूध. दूध. Yes. चला कृती पहिल्यांदा काय करायची आपल्याला? आता आपण अधिक सारण करून घेऊया. बरं तुम्हाला बाउल देऊ. काय घालायचं याच्यात पहिल्यांदा? मी करतो बारीक. नाही, तूप एकदम थोडं घाला. बर आपण हे आधी घालून घेऊया. बरं, तुम्ही विषय सगळे शिकवायचात, पण तुम्हाला कुठला जास्त आवडायचा शिकवायला? मला संस्कृत. अरे वा. आता आपण खोबऱ्याचा किस घातला. हो. आता साखर. साखर घालतोय. हे तुपावरती ड्रायफ्रुट्स, खोबऱ्याचा किस आणि आता साखर. हो. आंब्याचा गर बर, घ्या, परतून घ्या. छान. आजीच्या काय आठवणी आहेत स्वयंपाक घरातल्या पदार्थांच्या? दडपे पोहे खूप सुंदर करायची. सगळ्यात म्हणजे आमटी. घरात शिरलं की त्या आमटीचा दरवळ असायचं. वा. पटकन करायची सगळं. की असं वाटायचंच नाही की हिनी स्वयंपाक केलाय. परत सगळं आटपून नीटनेटकं सगळं घर असायचं. त्याला म्हणतात ना हाताला उरक आहे. पूरक पण आणि चव पण. चव पण. हाताला चव पण. हा. नुसतीच गडबड करून उपयोग नाही आणि नुसतेच चवीलाही उपयोग नाही. हा. म्हणजे चविष्ट केलं आणि पसारा खूप केलाय त्याला काय अर्थ आहे? आता काय वेलची वेलची पावडर स्वादासाठी. स्वादासाठी. मस्त. आंब्याचा उकडीचा मोदक करतोय, त्याच्या सारणाची ही तयारी आहे. आहा, खमंग सुगंध सुटलाय. आता तुमचा या वयातला विरंगुळा काय असतो? हा, मी सप्तसोपान म्हणून आनंद नाडकर्णी आणि शुभा थत्तेंनी सुरू केलेला एक प्रोजेक्ट आहे बर. सिनियर सिटीजनसाठी. तिथे जाते रोज. बर. तिथे डान्स करते, अभिवाचन करते. डान्स करता? हो, अभिवाचन करते. ते मला खूप आवडतं. आमच्या पिढीला असं फारसंच त्याचं फोनचं काही माहिती नसायचं ना. मग आम्ही तिथे जाऊन ते सगळं शिकलो. आता वापरता स्मार्टफोन? येस. सेल्फी काढता का? सेल्फी? हो, सेल्फी काढते. अरे वा. चला बरं मग हे परतून पण आपल्या दोघांचा एक सेल्फी घ्या. येस. अरे एक नंबर. बघा, वय तुमचं काही असू द्या, मन तरुण पाहिजे. काय मीनाजी? खरंय. झालंय. चला गॅस बंद करू का? हो. आता हे थंड करायला ठेवूया. इथं ठेवून देऊ आपण. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, आम्ही आंब्याचा उकडीचा मोदक करतोय. सारण तयार झालेलं आहे. आता आपल्याला उकड काढायची आहे. बघा, पुरे का? हो. त्याच्यातच दूध घालायचं. थोडस. आता ह्याला उकड येईपर्यंत आपण पुन्हा थोड्या गप्पा मारूया. हो. एवढे वेगवेगळे विद्यार्थी तुम्हाला भेटले असतील इतक्या वर्षांच्या सर्व्हिस मध्ये. हो. तुमच्या आठवणीतली एखादी अशी गोड आठवण जी आमच्या बरोबर तुम्हाला शेअर करायला आवडेल? अगदी. आमचं शाळेचं अॅन्युअल गॅदरिंग होतं. बर. त्याच्यामुळे बेंचेस काढून ठेवले होते आणि मुलांना खाली बसवलं होतं. बर. तर मी क्लासमध्ये गेले तर मी कायमच अप टू डेट राहायची. म्हणजे मला ती आवड आहे. कदाचित आर्टिस्ट आहे म्हणून. पण माझे आई वडील छान राहायचे. तर सगळं मॅचिंग वगैरे असायचं. त्या मुलांनी खिशातनं रुमाल काढला. बर. आणि माझे सँडल्स पुसले त्यांनी. मला इतकंही झालं, मी पटकन पाय मागे घेतला. अरे काय करतोस तू? नाही मॅडम, तुमचे वाहना इतक्या चांगल्या आहेत ना की त्याच्यावर एवढी धूळ बसली आहे ती मला नाही आवडली. आणि त्यांनी ती पुसली. किती हे छान. खरोखर. पण याच्यातनं 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर तुम्ही टापटीप राहता हे त्यांनी नोटीस केलं होतं. हो. दुसरं, त्या वाहना पुसताना त्याला कुठलाही कमीपणा वाटला नाही. त्याला आपुलकी ते वाटली. सगळ्यात महत्वाचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं. आणि ती आपुलकी दोन्ही बाजूंनी वाटली तर असे गोड क्षण येतात. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने एका शिक्षिकेची एका विद्यार्थ्याबरोबरची ही किती गोड आठवण आहे. वा. चला आपल्या पदार्थाकडे वळूया. येस.
उकड कुठपर्यंत आली? आता आपल्याला पीठ घालायचे, घाला. हे कशाचं पीठ आहे? वरीचं. वरीचं पीठ. त्याच्यात आता थोडीशी हे टाकून ठेवते, थोडस काय टाकलं? साबुदाण्याचं पीठ. साबुदाण्याचं पीठ. तुम्ही लक्ष द्या बरं का कृतीकडे. मीना आजी शिक्षिका असल्यामुळे शिस्तीत काम चाललेलं आहे, पण तुम्हाला राग कधीच नाही आला? घरात खूप येतो. आणि आता ह्याच्यात ती उकड काढायची ती का? हो आता हे ढवळत राहायचं का? हो. आणि त्याच्यावर लगेच झाकण ठेवणं. घ्या घ्या घ्या. झाकणाचा शोध मी घेतो तोपर्यंत. झाकण ठेवायचं. झाकण ठेवू. चला उकड येऊ द्या, आपण हो. जरा वाट बघूया. हो. बरं, जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आजचा आपला एपिसोड Yes. आहे. हा. तर पुस्तकांचं महत्व एका शिक्षिकेने सांगितल्यानंतर आम्हाला अजून जास्त पटतं. तुमच्या दृष्टीने पुस्तक काय किती महत्वाचं आहे? पुस्तक अतिशय महत्वाचं असतं, पण त्याचा व्यवस्थित उपयोग केला गेला तर. कारण मला आठवतं आदिवासी पाड्यांवर ते एकल स्कूल असतं ना, तिथे मी पुस्तकं द्यायची. बर. कारण माझी मैत्रीण माझ्या मागे लागायची की नाही तू इथे पुस्तकं दे, तू इकडे ये. खूप आग्रह करायचे. एक दिवस मी म्हटलं चल तू म्हणतेस तर येते. मला वाटलं आता ही मुलं अगदी पारंगत झाली असतील, गोष्टी बिष्टी छान सांगतील. पण आदिवासी पाड्यावर गेले तर तिथली परिस्थिती इतकी विलक्षण होती की त्या मुलांना अंकल्पितले ते बाराखड्या पण वाचता येत नव्हत्या. मग शेवटी मी त्या शिक्षकांना सांगितलं की नुसती ठेवून द्यायला नाही आणली, निदान मुलांना तुम्ही वाचून दाखवा. मग ते वाचून दाखवायचे. त्याचप्रमाणे माझ्याकडे ट्युशनला खूप मुलं येतात, परिस्थिती नाही आहे, त्या सगळ्यांना मी शाळेची पुस्तकं, शालेय पुस्तकं आणि अवांतर वाचनाची पुस्तकं पण देत होते. किती छान. वा वा. तुमच्या मनातल्या भावनांची इमारत तुम्हाला जर खूप मोठी आणि चांगली मजबूत करायची असेल तर ते शब्द तुम्हाला मदत करतात आणि त्याला वाचनाशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. उकड निघाली ना? झाली. गॅस चला. बंद कर. येस, गॅस बंद करूया. उकड व्यवस्थित मळून झालेली आहे. आता पारी लाटणे, सारण भरणे, उकडायला ठेवणे. बरोबर ना? येस. फारच छान. सारण तर तयारच आहे. किती सुबक पारी लाटताय तुम्ही, म्हणजे हाताने तयार करताय. किती सुंदर केला तो. ही असते आम्ही सारे खवय्ये किंवा एकूणच खवय्यगिरीची आवड. हात थरथरतो, आवाज कापराय, पण तरी सुद्धा मन लावून तन्मय त्यांनी पदार्थ करायचा. पदार्थ फक्त पोट भरत नाही तर तुम्हाला खरंच ताजं तवानं ठेवतो, याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. बघू जरा प्रेक्षकांना दाखवतो एक मी. मिनिट, थोडासा राहिलाय का? बघा, याला म्हणतात जिद्द आणि याला म्हणतात खाण्यावरचं प्रेम. मी आता तेच म्हणत होतो, वय वर्ष 77, आवाज थोडासा कापराय, हातापायांना थरथरी आहे, पण तरी सुद्धा स्वयंपाकावरचं प्रेम तुम्हाला ताजं तवानं ठेवतं. आणि या वयात सुद्धा, म्हणजे असं वय सारखं म्हणायला नको एवढ्या सुंदर माऊलीला, पण तरी सुद्धा या वयात सुद्धा इतका सुबक मोदक करता येतो, हे असते खवय्यगिरीची आवड. हो की नाही? येस. फार छान. पारीमध्ये सारण आपण भरून ठेवलंय. आता फायनल स्टेप, उकड काढणे. पाणी घालायचं असेल ना खाली. भरलंय भरलंय, भरले. सगळं तयार आहे. तुपाचा हात लावून घेतला. किती, 10 मिनिटं लागतील? हो.